3 तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। एक्सप्रेसवेवरील पुणे लेन 32 तास बंद ठेवण्यात आले होते आणि यामध्ये प्रवाशांच्या आतोनात हाल झाले होते। कुठल्याही प्रकारची मदत किंवा सुविधा प्रवाशांना देण्यात आली नाही। प्रवाशांकडून टोल वसुली करण्यात आली आहे। टोल वसुली लवकरात लवकर प्रवाशांना परत करावी अशी मागणी मनसे वाहतूक सेनेचे आरिफ शेख यांनी केली आहे। टोलचे पैसे परत दिले नाहीत तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशाराही शेख यांनी दिला। ही मदत त्या ठिकाणी भेटली नव्हती, त्यासाठी साहेबांनी आदेशानुसार आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे। या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ आता MSRTC सोबत एक बैठक लागणार आहे 11 तारखेच्या नंतर 12-13 तारखेला। त्या दिवशी आम्ही ही मागणी आज निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे टोलचे जे पैसे आहेत ते परत करावं, अन्यथा सुखसुविधा द्यावं आणि नसेल तर टोल बंद करावं। हे 13 तारखेच्या किंवा 12 तारखेला जे मीटिंग असणार त्या दिवशी झालं तर ठीक, नसेल तर टोल तर 100% बंद करू आणि मनसे स्टाईलने खडखड्डा केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार।